ज्यांनी माझा स्प्रिंगचा शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल त्यांना माहितीच असेल की मी सुरुवातीला काही पॉटमध्ये पालेभाज्या लावून घेतलेल्या होत्या, तर त्या आता खूप छान ग्रो झालेल्या आहेत. आणि हे जे वरती मोठ्या पॉटमध्ये दिसतंय यात पण मी काही रोपं लावून घेतलेली आहेत. यात मी वांग्याची रोपं 2 प्रकारची, त्यात जांभळं वांगं आणि हिरवं वांगं असं लावून घेतलेलं आहे. त्यात मी मिरची, टोमॅटोमध्ये चेरी टोमॅटो मी इथे पॉटमध्ये लावलेला आहे. आणि ह्या बघू शकता पालेभाज्या किती छान ग्रो झालेल्या आहेत. ही पालक आहे, त्याच्याच बाजूला कोथिंबीर पण खूप छान ग्रो झालेली आहे. तशीच लसणाची पात पण खूप छान झालेली आहे, ती मी रोज यूज करते भाजीसाठी वगैरे. आणि इथे मेथी बघू शकता, ती पण खूप छान ग्रो झालेली आहे. तर इथे मी या पॉटमध्ये आणि रेस बेडमध्ये पण का भाज्या लावते, तर रेस बेडमध्ये खूप उशिरा भाज्या लावून घेत असते, पण या पॉटमध्ये मी स्प्रिंगच्या सुरुवातीलाच भाज्या लावते जेव्हा खूप जास्ती गार असतं, म्हणजे टेम्परेचर 10 डिग्री किंवा त्याच्यापेक्षाही कमी असतं, तेव्हाच मी हे आतच गराजमध्येच मी याचं मोस्टली काम करते. आणि जेव्हा जेव्हा ऊन पडतो तेव्हा तेव्हा मी त्यांना ऊन दाखवते आणि मग परत गार पडलं की मी त्यांना घरात घेते. असं करून मी हे ग्रो करते. आणि ऊन जेव्हा चांगलं कडक ऊन व्हायला लागतं मेमध्ये, तेव्हाच मी पॉट आणून इकडे बॅकयार्डमध्ये असे लावते. तर आज मी ही सगळी मेथी काढून घेणार आहे आणि या मेथीचं मी काय बनवणार आहे ते मी दाखवते.